लग्न करण्याची पवित्र पारंपरिक पद्धत ही आजकाल हळूहळू लोप पावत चालली असल्याचे संकेत दिसत आहे. रोज आपण बातम्या, पेपर, टीव्ही चॅनल मध्ये वाचत पाहत ऐकत असतो. नेमकीच एक महिला प्रियकराबरोबर पळून गेली आणि तिच्या प्रियकराबरोबर लिव्हिंग मध्ये राहू लागली. आई वडिलांना ही माहिती कळाली. आई वडिलांची लाडकी लेक असल्यामुळे आई वडिलांनी तिचे लग्न प्रियकराबरोबर पुन्हा लावून दिले. काही वर्ष प्रियकराबरोबर सोबत राहिली, पण त्याच्याशी देखील पटेना म्हणून तिथूनही पुन्हा भावाने आणि आई वडिलांनी माहेरी बोलवून घेतली. पहिल्या नवऱ्यापासून तिला एक अपत्य होते, तर दुसऱ्या पतीकडून एक अपत्य झालेला आहे. दोन्ही नवऱ्याची झाली नाही. दोन्ही नवऱ्यापैकी एकाच्या देखील सोबत शेवटपर्यंत राहिली नाही. दोन्हीही अपत्याचं वाटोळं करून तर शेवटी माहेरी आई आणि वडील भावाकडे राहत आहे. अशी अनेक उदाहरणे आपण पाहिलेली, ऐकलेली आहेत. याचाच अर्थ पहिल्या काळात जशी लग्न टिकवल्या जायचे, आता तसे होताना दिसत नाही. लग्नाचे पवित्र बंधन टिकवून मरेपर्यंत संसार टिकवणारी ही आपली शेवटची पिढी आहे, अशी ही भीषण परिस्थिती. कालांतराने पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. लग्न न झालेले किंवा लग्न होऊन मोडलेले असंख्य प्रकरणे आपल्याला यापुढे बघायला मिळतील आणि अशा या संख्येत कमी न होता वाढ होईल असे संकेत आहे. लग्न न झाल्यामुळे किंवा झालेले लग्न शेवटपर्यंत न टिकल्यामुळे वृद्ध झाल्यावर आधाराला कुणीच नसेल आणि पुढील पिढीचं वंश वृद्धीच न झाल्याने वृद्धाश्रमामध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात मात्र शंका वाटत नाही. अपेक्षाचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा दुसऱ्याच्या वृद्धापनाच्या टप्प्यावर अनेक चिंतांना जन्म देत आहे. कारण मुला मुलीचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करू शकतात. मात्र आताची विवाह न झालेली पिढी आणि विवाह होऊन मोडलेली पिढी निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त वाटते आहे. फक्त पैसा पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या हे सर्व म्हणजे सुख नाही. कौटुंबिक आयुष्यात चांगली वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पती पत्नी एकमेकांचा मानसिक आर्थिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख, प्रतिकूल परिस्थिती सुद्धा सुसह्य होते, ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे. शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीन जुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यतः पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद यासारख्या शहरात आपले स्वतःचे प्रॉपर गाव खेडे सोडून वास्तव्याला असावे, या हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे किंवा झालेली विवाह मोडकळीस येत आहेत. तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची आणि निरंतर आयुष्यातील आनंदाला ही पिढी पारखी होत आहे, तेही आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे. खरं तर बायोडाटा बघून किंवा बायोडाटा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यावर कशी मात करून विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल, याचा विवाह इच्छुक तरुण तरुणींनी विचार गंभीरपणाने करायला हवा. ठराविक बाबीचा जास्तीचा अट्टहास हा वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्याची एवढी मोठी चूक केली तर त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर होणारच, पण सामाजिक संतुलन सुद्धा बिघडणार आहे. आपल्या या देशात संस्कृतीला सुद्धा या बाबतीत मारक हे प्रश्न ठरत आहेत. स्त्री पुरुषाच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलाचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि ह्या पायऱ्यातून होत असते. आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उकरून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीरपणे आत्मचिंतन आणि विचार करण्याची वेळ आली आहे. लोकसंख्येत वयोवृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना समोर जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे देखील परिस्थितीचा अभ्यास केल्यावर कळू शकते. शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे गरजेचे आहे, ती सगळेच तारुण्यपणाला लावून अपेक्षाचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करून पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्यपणाची वर्ष, घेतलेले एफर्ट्स आणि वाढलेल्या वयाचे मग काय करायचं. म्हणून कृपया संवादाची कास धरून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल यासाठी काय पावले उचलावे लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
या अस्तित्वात असलेल्या पिढ्यांनी तो विचार करायला हवा असं मला वाटतं, नाही का? आज अपेक्षाचे ओझे वाढवून नाहक मुला मुलींचे वय निघून जात आहे, याची खंत ना मुलांना आहे ना त्यांच्या पालकांना आहे. आजचा काळ, आजची परिस्थिती काही वर्षांनी अशीच राहील हे सांगता येत नाही. आजचा पैसा, आजचे सुख, आजचे ऐश्वर्य, आजचे आरोग्य हे काही वर्षांनी तसेच राहील हे सुद्धा सांगता येत नसते आणि राहत नसते. म्हणून पालकांनो आणि मुला मुलींनो, भविष्याचा विचार करून आजच निर्णय घ्या. अपेक्षाच्या जंजाळात अडकून न राहता जबाबदारीने, समजदारीने योग्य ते निर्णय घ्या. योग्य वेळेत, योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या. आणि ज्यांनी विवाह केलेला आहे त्यांनी केलेला विवाह कायमचा टिकवा. काळ फार निष्ठुर आहे. काळ थांबत नाही. चुकीला काळाकडे माफी नाही. आणि मग काळ संपल्यावर पश्चाताप येतो. पश्चाताप व्यर्थ आहे आणि नंतरच्या पश्चातापाला काहीही अर्थ नाही. म्हणून विचार करा. धन्यवाद.